अच्छा कोण माझ्या लाडकीला दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणी से तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी ना ना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी ओ हट्टले की पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे। पण तुझी मम्मा असं बोलूच कसं शकते? आता मम्माचा राग तू माझ्यावर काढणारस का? म्हणून मी तुला सांगत नव्हते, पण गप्पा मारता मारता खाल्लत ना तर शब्दांमध्ये अजून जोर येईल। पोहे खाऊन घ्या। थांब आई, काय रे? तू आणि काका त्या दिवशी ह्यांच्याकडे गेला होतात तेव्हा तिथे काय झालं हे सगळं प्रांजलने सांगितलंय मला। म्हणजे तसं सांगायला मीच तिला भाग पाडलं। आई सॉरी। तू नको का 17 वेळा सॉरी म्हणूस? आता सगळं झालंय ना। झालं कसं आई? आपल्याला हे सगळं विसरून कसं चालेल? राया अरे बस झालं। हे बघ आम्ही ते सगळं विसरलो, तू सुद्धा विसरून जा बरं। आणि काही गोष्टी सगळ्यांनी विसरण्यातच भलं असतं। आई तू विसरली असशील पण तुझा झालेला अपमान मी नाही विसरणार। त्यामुळे हिची मम्मा जोपर्यंत तुमची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी हिच्याशी लग्न करणार नाही। राया हे बघ नाही आई, एक वेळ मी माझा अपमान सहन करेन पण आपल्या घरच्यांपैकी कोणाचाही अपमान झालेला मी कदापिही सहन करणार नाही। त्यांना काय अधिकार होता ग तुझा अपमान करायचा? हे बघ राया उगाच त्या गोष्टीचा इश्यू नको करूस। अरे त्याच दिवशी प्रांजली आमची माफी मागितलीये। वा, म्हणजे आईने अपमान करायचा आणि मुलीने माफी मागायची, चांगली पद्धत आहे। पण मी माझे शब्द मागे घेणार नाही। चल बाळा नको न रडूस, नको रडूस ग। राया काय हे? काही कारण नसताना रडवलंस ना बिचारीला? काही कारण नसताना? आता मात्र हद्द झाली राया। आता बास झाला तुझं। आणि एवढंच जर का तुला वाटत असेल ना तर सरळ तिथे जाऊन बोल ना। उगाच इथे वल्गना करून तिला का रडवतोयस बिचारीला? अरे जरा डोळ्यावरची झापडं उघड आणि बघ। सतत हसणारी सगळ्यांना आनंदात ठेवणारी प्रांजल बघ कशी दिसतीये। नको रडूस गप। राया तुला आता या क्षणी मी जे सांगणार आहे ना ते मनात करून ठेव। यापुढे प्रांजलच्या डोळ्यात तुझ्यामुळे एकही अश्रू आला तर मी आयुष्यात तुझ्याशी परत बोलणार नाही। चिडणे, रागावणे, 4 अक्षरी शब्द काय बरं? संतापणे। बघावं तेव्हा कोडी सोडवत असता, घरातली कोडी सोडवा जरा। अरे बापरे, तुला आणखी काय झालं? काय झालं काय? जेव्हा बघावं तेव्हा तुमचं पेपरात डोकं।
बरं असतं जरा म्हणजे टाइमपास होतो आणि या वयात सुद्धा डोकं शाबूत राहतं. हो डोकं शाबूत राहतं. इथे आमची डोकी फुटायची वेळ आली. हा? काय बोलायचं ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस. अहो तेच तर सांगायला आले होते ना. मग सांग की पटकन. सांगते. आपल्या ऋताचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. काहीतरी वेगळंच बोलायला लागले. का? काय बोलली ती? अहो सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला होतात ना, तर माधवनं राया आणि मुकुंदाच्या बिझनेसचा विषय काढला. मग तू ऋता फटकन बोलून गेली की बाबा ते सगळे पैसे मुकुंदाला द्या, म्हणजे त्याचा तो वेगळा बिझनेस सुरू करेल. काय असं म्हणाली ती? आणि तू हे मला आत्ता सांगतेस? अहो मग कधी सांगणार? आत्ताच तर वेळ मिळाले ना आपल्याला. हे बघा रायाचं टेन्शन आता कमी झालंय, तेव्हा मुकुंदाचं काहीतरी आपल्याला बघायला हवंय. ऋताची समजूत काढायला हवी. हो पण ती सकाळी बोलली त्यावेळेला तू काही बोलली नाहीस का तिला? नाही हो, कोणीच काही बोललं नाही. सगळ्यांना कामं होती, निघून गेले. पण या प्रकरणाचा भडका केव्हाही उडू शकतो. हा, आणि तो उडायच्या आत विझवायला हवा. हो, पण हा प्रश्न जरा हळुवारपणे हाताळावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे कसा? म्हणजे ह्या वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र चर्चा करायची नाही. तुम्ही माधव आणि मंग्याशी बोलायचं, मी ऋता आणि मुकुंदाशी बोलेन, म्हणजे सगळं पटकन मिटेल. यस, अगदी बरोबर बोललीस. अगं हे पेल्यातलं वादळ आहे आणि ते पेल्यामध्ये संपून टाकूया. काही काळजी करू नकोस ग, सगळं ठीक होईल. असंच होऊ दे बाई, नसते प्रॉब्लेम्स नको घरात व्हायला आणखीन. असं नका ना करू. अगं आई, या दोन्ही गोष्टींचा काय संबंध आहे एकमेकांशी? आहे ना संबंध. प्रांजलच्या आईने आमचा अपमान केला म्हणून तू तिच्याशी लग्न करणार नसशील, तर मग तू तिला रडवलंस म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही. बरोबर आहे ना? अगं आई, पण त्यांनी तुझा असा अपमान. राया, आता खरंच बस झाला. जर का तुला त्या अपमानाचा बदला घ्यायचाच असेल ना, तर तू असं काहीतरी करून दाखव जेणेकरून ते स्वतः तुला मान देतील. राया, तू आज हिच्याशी जे काही वागलास ना, ते मला अजिबात आवडलं नाहीये. ती बिचारी तुला भेटायला आली आणि तू तिच्याशी असं वागलास. सॉरी आई. सॉरी मला नाही, तिला म्हण. आणि पुन्हा असं काही बोलणार नाही हेही म्हण. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्रांजल. मी परत असं नाही वागणार आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही याची काळजी मी घेईन. आता कसं? आता तुम्ही दोघे बोलत बसा, मी आज जाते. राया, परत तिच्याशी भांडू नकोस, आता सगळे येतील तिच्या बाजूने उभं राहायला. आई तुम्ही थांबा ना 5 मिनिटं. नको बाई, मला खूप काम आहेत. आणि काय ते हिंदीत काय म्हणतात ते, कबाब में हड्डी, ते कशाला उगाच ना मी. असेच हसत राहा बाळा. आले, खाऊन घ्या. मी तुला सॉरी म्हणालोय ना, परत सॉरी म्हणतो. सॉरी. अगं, आईचा अपमान मला खरंच सहन होत नाही ग. आईचाच काय, माझं ज्यांच्यावरती प्रेम आहे असा कोणाचाच झालेला अपमान मला नाही आवडणार. उद्या तुझाही कोणी अपमान केला तर मला सहन नाही होणार. पण म्हणून तू माझ्याशी लग्न मोडायला तयार झालास ना? अगं, ते चुकून माझ्या तोंडून शब्द निघाले, म्हणजे मला. पण मला आवडलं. हो, खरंच आवडलं. स्वतःच्या आईवर मनापासून प्रेम करणारा, घरच्यांची एवढी काळजी करणारा राया बघून भारावून गेले मी.
तुझ्यावरचं प्रेम अजून वाढलंय माझं. खरं सांगते रा, तू माझ्याशी लग्न करणार नाहीस असं म्हटल्यावर मला काहीच सुचत नव्हतं. खूप वाईट वाटलं. पण दुसरीकडे तुझं तुझ्या आईवरचं निस्सीम प्रेम बघून अभिमानही वाटला. मनात आलं की सगळ्यांनीच आपल्या आईवर जर असं प्रेम केलं ना तर जग किती सुंदर होईल. सॉरी. मी परत असं नाही वागणार. आणि आता कितीही अडचणी आल्या ना तरी त्याच्यावर मात करून मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करणार. दादा, अरे असं कुठल्याही मुलाशी कसं लग्न करू देईल वहिनी? अगं त्यासाठीच तर मला तुझी मदत हवी आहे. मी त्या मुलाला भेटलोय. मुलगा खूप चांगला आहे. त्याच्या घरचेही चांगले आहेत. हो, ते सगळं खरं आहे, पण वहिनीला हे सगळं कसं पटेल? आता ते तुझं काम. तुम्ही जे फोटो सिलेक्ट केलेत ना त्यामध्ये रायाचा फोटो टाकायचा. मग प्रांजल तो फोटो वीणाला दाखवेल आणि मग तू सगळी माहिती वीणाला सांगायचीस. हे बघ दादा, ते जे सगळे फोटो आहेत ना त्यातली सगळी मुलं घरजावे व्हायला तयार आहेत. हा मुलगा तयार आहे का घरजावे व्हायला? नाही, तो त्याच्या घरच्यांना सोडून अजिबात कुठेही जाणार नाही. मग हे सगळं कसं जमेल सांग बरं? ते आपण बघू नंतर. तू आता फक्त त्याची माहिती दे. ए दादा, मला ना ह्या सगळ्यात खूप मोठी रिस्क वाटते. हा नाही म्हणजे हे सगळं जर वहिनीला कळलं तर ती काय रिॲक्ट होईल याची कल्पना न केलेलीच बरी. हा नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, प्रांजलच्या सुखासाठी आपल्याला थोडी रिस्क घ्यायलाच लागणार आहे. अगं मुलगा जर का चांगला असेल ना तर आपल्याला त्यांना मदत करायला काय हरकत आहे? नाही, बरोबर आहे तुझं, पण ना मला थोडी भीतीच वाटते. हा तू अजिबात घाबरू नकोस. वीणा तुला काहीही बोलणार नाही याची काळजी घे. हो, पण ती तुझ्यावरही चिडायला मागे पुढे बघणार नाही. हा दादा, हे बघ, तिच्या हट्टासाठी प्रांजलच्या आयुष्याचं वाटोळं मी नाही होऊ देणार. बरं ठीक आहे, मी तयार आहे. पण नाव काय म्हणालास त्याचं? राया. राया चिटणवीस. राया म्हणजे त्याचं खरं नाव मुरली आहे, पण सगळे त्याला रायाच म्हणतात. बाकी माहिती मी तुला SMS करतो. बरं, पण मग त्याचा फोटो कधी आणून देतोयस मला? आजच. प्रांजल गेली त्याच्या घरी त्याचा फोटो आणायला. बरं, चल बाय. आता फक्त त्याचा फोटो हातात पडू दे. हा घे. हो मॅडम, इथे जिवंत माणूस बसलेला असताना या फोटोकडे काय बघताय? मस्त आहे, पण एकच का? अजून एक दे ना. अजून एक कशाला हवाय? आपण जेव्हा एकत्र नसतो ना तेव्हा मला खूप वेळा तुला बघावंसं वाटतं. मग तेव्हा मी तुझा फोटो बघत जाईन. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हा घे. ग्रेट. तुला नकोय माझा फोटो? नको. जा, तुझं ना माझ्यावरती प्रेमच नाही. आपण जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा तू प्रेमाचं खोटं नाटक करतोस आणि मी समोर नसले की तुला जराही माझी आठवण येत नाही. तुझी आठवण मुळीच येत नाही. आपण जी गोष्ट विसरतो ना
त्याचीच आपल्याला आठवण येते. त्यामुळे मला तुझा फोटो नकोय. तुझी आठवण आली ना की मी फक्त डोळे बंद करून घेतो. तू आपोआप माझ्या नजरेच्या समोर येते. हे चल मी आता निघू का? पप्पा ऑफिसला वाट बघत असते. थांब ना थोडा वेळ. खरं सांगू का, मलाही जावंसं नाही वाटत. असंच तासन तास तुझ्यासोबत राहावंसं वाटतं. पण काय करणार, आपण एकत्र असलो ना की हे घड्याळाचे काटे वाघ मागे लागल्यासारखे पडतात आणि आपण एकत्र नसलो की कासवाच्या गतीने पुढे जातात. मग तूही कासवाच्या गतीने जा ना. हाय. त्याला काय अर्थ आहे का? मी एवढं तुला प्रेमाने जवळ घेतलं आणि तू. खरंच सॉरी रे, पण मला निघायला हवं. अरे देवा, आता जर आणि मम्माचा फोन आला ना ऑफिसमध्ये, मी तिथे नसेन तर सॉलिड मोठा प्रॉब्लेम होईल. मी निघते. बरं ठीक आहे, आईला तर सांगून जा. आई, हे आई, प्रांजल निघाली ग. पांडू, पांडू कुठे गेला बाई हा? जी बाईसाहेब. अरे काय तू अजून घरीच आहेस? ऑफिसला जायचं होतं ना डबे घेऊन, अजून नाही गेलास? आत्ता जातो. अरे 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 अरे, रिकाम्या हाताने चाललास? डबे कुठे आहेत? आणि हे बघ, वेळेच्या बाबतीत अशी दिरंगाई झालेली मला अजिबात चालत नाही, माहितीये ना तुला? हो, ते शांताने थांबवलं होतं ना, म्हणून थांबलो होतो. हो का? शांता म्हणाली थांब आणि तू थांबलास? म्हणजे तुझ्या लेखी माझं बोलणं काहीच महत्वाचं नाही, हो ना? आहेत कुठे महाराणी? ही बघ आली. दिसतीये मला. माझ्या डोळ्यात काही मोतीबिंदू नाही झालेला. शांता, आणि तुला अगं बाई हा दुसरा डबा कशासाठी? प्रांजलताई पहिल्यांदाच ऑफिसला गेल्यात ना, म्हणून त्यांच्या आवडीची खीर बनवली मी. हो का? आता केलीच आहेस ना तर पाठव. हो, पण करायच्या आधीच विचारायला हवं होतं, असं नाही का वाटत आपल्याला? माफ करा, चूक झाली माझी. चला, चूक कळली, गंगेत घोडण आलं. अरे आता काय मुहूर्त पाहणार का ऑफिसला जायला? दे ना डबे त्याला पटकन. बाई बाई, अवघड आहे ग बाई. अगं शांता, आता तो परत येईपर्यंत अशीच उभी राहणार आहेस का? मला जेवायला कोण वाढणार? वाढते ना, मी लगेचच वाढते. नाहीतर तू बस, मी गरम गरम पोळ्या करून वाढते. नाही वाढते. काय एक एक माणसं भेटलीये. बाय बाय बाय. हा परत चला जाते मी. जाते नाही म्हणायचं, येते म्हणायचं नेहमी. बरोबर आहे. आणि आता काय परत परत येईलच, आणि मग एक दिवशी कायमची येशील. चला येते. राया, प्रेमात माणसं पडली की वेडी होतात ना, ह्याची प्रचिती मला परत आली आज. का? काय झालं? अरे तुला भेटायला आले ना ती, मग तिला सोडणार कोण? कोण? तू. हो, हेल्मेट आणि चावी घेऊन येतो. आलोच. कालिंदी, एका माणसाची कळी बघ कशी खुलली आहे. आणि राया, सांभाळू ना, उगाच गाडी फास्ट चालवू नकोस. आता हळूच चालवणार, तेवढाच जास्त वेळ नाही का मिळेल त्यांना. चला येते. कालिंदी, तू प्रांजलला विचारलंस का तिच्या वडिलांनी रायाचा फोटो का मागितला होता ते? नाही, विसरले मी.
पण तिने राहायला सांगितलं असेल ना, तो आला की आपण त्याला विचारू. शांता, जरा फोन दे ग. कुणाला फोन करायचे? अगो बाई, आता तुला विचारून करायचे का मी फोन? फोन दे म्हटलं की फोन दे, नसते चौकशा कशाला? नाही, सहज बोलले. देते आणू ना. हे घ्या. हॅलो. हॅलो. अहो मीच बोलतीये. हा, आता इथं कसं काय फोन केलास? काही नाही, सहजच म्हटलं विचारावं फोन करून कसं चाललंय काम. नाही, मला वाटतं प्रांजल फार पटापट पिकअप करेल सगळं. हो ना. मग मुलगी कोणाची आहे? कुठे आहे, कुठे ती? ती ना, हा आता जरा बाहेर वर्कशॉप मध्ये गेली. नक्की ना? म्हणजे काय, मी काय खोटं बोलतो का काय? नाही हो, तसं नाही. मी आपलं सहजच फोन केला होता. म्हटलं बोलावं तिच्याशी. बरं, पांडू येईल ना डबा घेऊन तुमचा, तर तुम्ही दोघंही वेळेवर जेवून घ्या. हो. ठेवू फोन? अहो, एवढ्या घाईघाईत फोन काय ठेवताय? प्रांजलशी बोलायचंय मला अजून. हा, प्रांजलशी? हा. नाही नाही, तिला वेळ लागेल यायला. मी ती आली की तिला फोन करायला सांगतो. हा, आली की म्हणजे? नाही, आली की म्हणजे वर्कशॉप मधनं इथे केबिन मध्ये आली की. पण नक्की तिला फोन करायला सांगा. मी तिच्या फोनची वाट बघतीये. हो. नक्की वर्कशॉप मध्येच असेल ना प्रांजल, का कुठे बाहेर गेली असेल?